आहेत. तर एकच महाराष्ट्र केसरी व्हावी म्हणून आम्ही त्यानंतर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आणि त्याला क्रीडा मंत्री होते दिलीप मामा भरणे त्यांना आम्ही भेटलो. त्यांनी म्हणजे यावर्षी तोडगा काढतो आम्ही त्या गोष्टीवरती. तर तोडगा तर त्या गोष्टीवरती निघालाच नाही, परंतु आम्हाला प्रसिद्धी माध्यमातून असं समजलं की यावर्षी 2 महाराष्ट्र केसरी नाही तर यावर्षी 4 महाराष्ट्र केसरी होणार आहेत. खऱ्या अर्थानं असं आम्हाला वाटलं की आम्हाला चेष्टा लावल्या काय पैलवानांची महाराष्ट्र शासनानं, म्हणून आज आम्ही महाराष्ट्र शासनाला एक साकडं घालण्यासाठी म्हणून इथं आलो आहे आझाद मैदानावरती. सदाराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी 40 महाराष्ट्र केसरी आणि 10 हिंदी केसरी या ठिकाणी उपस्थित आहेत. बरेच जण भेटून गेलेत. तर सर्व जे महाराष्ट्र केसरी आहेत ती महाराष्ट्र शासनाने एक महाराष्ट्र केसरी नाही घेतली, तर या सर्व ज्या कथा आम्हाला महाराष्ट्र शासनाने दिल्या त्या अजून शिवछत्रपती पुरस्कार दिलेत. सर्व पुरस्कार आम्ही आमच्या स्वखुशीने महाराष्ट्र शासनाला परत करणार आहोत. बघा ही जी मागणी आहे, जो आपल्याला जो पुरस्कार मिळालेला असतो आणि ते सुद्धा परत करायला ही पैलवान मंडळी तयार झाली आहेत. आणि खरोखर एका वर्षात 4 महाराष्ट्र केसरी आहेत. मी पण छोटा मोठा पैलवान आहे. 50-1 वर्षापूर्वी मी बऱ्याच कुस्त्या खेळलो आहे आणि बरेच महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या आजमावल्या पाहिल्यात. पण आता